टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेसच्या राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे ह्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहे। त्याबद्दलचा निर्णय सुद्धा घेतला असून काँग्रेसमधल्या आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे। आपल्या आता स्वतः आपल्या सोबत प्रतिभा शिंदे ताई आहेत। काय सांगणार ताई, तुम्ही काँग्रेस नेमकं सोडण्याचा का निर्णय घेतला आहे? राष्ट्रवादी अजित पवार गटांचा पक्ष का निवडलाय? मी 2 वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये होती. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या आशा घेऊन मी गेली होती, ज्या प्रश्न सोडवण्यासाठी जी एक अपेक्षा होती, त्याच्या संदर्भामध्ये मला तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मला राहुल गांधींनी नक्की प्रचंड सहकार्य केलं आणि त्यांची कायम मी आभारी राहील आणि ते खूप चांगले नेते आहेत, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. पण जिल्हा लेव्हलपासून राज्यापर्यंत वेगवेगळे पर्याय देऊन मी काम करणारी व्यक्ती, मी घरी बसू शकत नाही. पण मला मीटिंगला न बोलवण्यापासून न बोलू देण्यापर्यंतचं एक मोठं राजकारण केलं गेलं आणि त्यातनं मला जाणवलं, की मग अशा परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांचे प्रश्न कसे सुटतील? मला वनजमिनीचा प्रश्न असू दे, शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, महिलांच्या हक्काचा असू दे, ह्या सगळ्या प्रश्नांना हात लावून ते सोडवायचं आहे. पण त्याला काही उत्तर मिळताना दिसलं नाही आणि त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मला दिसली नाही आणि म्हणून मला दुर्दैवानं 2 वर्ष मी अतिशय अस्वस्थ झाली होती आणि म्हणून मी या पक्षाचा राजीनामा दिला. स्थानिक जे पदाधिकारी होते, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की बैठकांना बोलवलं जात नव्हतं, तर त्यामध्ये जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार असतील किंवा इतर काही पदाधिकारी असतील, यांच्याकडून हा तुम्हाला विरोध होता काँग्रेसमध्ये आल्यापासून सुरुवातीला, असं काय वाटतं का? ती इतकी छोटी लोकं आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं? माझा अ, जो काही काँग्रेसमधला मला जी काही नाराजी आहे, ती माझी राज्य पातळीवरची आहे. कारण ही सगळी माणसं जी आहेत त्यांच्यापेक्षा ही राज्य पातळीवरती अ, जेव्हा प्रभारी म्हणून माझी नेमणूक झाली, तेव्हा मी सगळ्यांकडे गेली. मी बाळासाहेब थोरातांकडे गेली, पूर्वीच्या नाना पटोलेंकडे 5-5, 6-6 वेळा गेली. आत्ताच्या हर्षवर्धन भाऊंकडे मी गेली. मी वडेट्टीवारांना सांगितलं 10 वेळा. मी चेनीथलांना सांगितलं. मी सगळ्यांना सांगितलं. मुकुल वासनिकांना मी 30 वेळा एस-एम-एस केले, फोन केले. आणि शेवटी मी 23 जूनला राहुल गांधींना हे सांगूनच आली होती, की "सर मला काम करणं शक्य नाहीये. माझा आवाज दाबला जातो आणि आवाज दाबवल्यामधली मी नाहीये. मी जिथे कामच करू दिलं जात नाही, तिथे मी राहू नाही शकत." तर आता नेमका तुमचा निर्णय झालेला आहे. कधी हा प्रवेश पार पडतो आहे? तुमच्यासोबत किती लोकं आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडणार आहे? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी अतिशय मनमोकळी चर्चा केलेली आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत. म्हणजे त्यांचे अनेक जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं पण आश्वासन दिलं आहे आणि आम्ही त्यांच्यासमोर हा पण मुद्दा मांडला आहे, की खानदेशचा प्रचंड मोठा अनुशेष आहे. सर्व महामंडळ आहेत. पण उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ मात्र नाहीये. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढकललं जातं आणि विकासाचा एकदम असमतोल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतो. तर असं सगळ्यांना घेऊन मी विकासाचं राजकारण करण्यासाठी आणि माझे जे विचार आहेत शाहू फुले आंबेडकरी विचारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवार साहेबांच्या सोबत जाते आहे. 17 तारखेला ते इथे येणार आहेत. 11 वाजता कार्यक्रम आहे. लोकसंघर्ष मोर्चाचे किमान 25,000 साथी या कार्यक्रमाला असणार आहेत आणि बाकी मग स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील. याच्यामध्ये स्वतः अजितदादा पवार याला येणार आहेत. त्यांच्याबरोबर माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब, माननीय नामदार नरहर झिरवळ साहेब आणि आदरणीय नवाब मलिक सर आणि या जिल्ह्याचे प्रभारी आणि माजी मंत्री अनिलदादा पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बरं, ताई, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही पदासंदर्भात किंवा काही बोलणं झालंय का? काही अपेक्षा ठेवून तुम्ही हा प्रवेश करताय, असं काही?
नाही, राजकारणात आपण जातो तेव्हा आपल्या अपेक्षा असतातच ना. मी काँग्रेसमध्ये गेली तर मला पद मिळालं तर मला काम करण्याची अपेक्षा होती. तशीच माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अपेक्षा आहे. माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना हिस्सा मिळावा, त्याच्यासाठी लढायला मिळावं. नंतर त्यांची प्रश्न सुटावेत आणि मला असं काम करण्याची संधी मिळावी, की ज्याच्यामधून मी या खानदेशमध्ये आणि या राज्यामध्ये माझं भरीव कॉन्ट्रिब्युशन पॉलिटिकल पार्टी म्हणून देऊ शकेल, ही आहेच आणि ज्याच्याबद्दल माझं दादांशी बोलणं झालेलं आहे. माझी तुम्हाला विनंती, की दादा 17 तारखेला येतील तेव्हा तुम्हीच सगळ्यांनी विचारून त्यांच्याकडूनच ते कन्फर्म करून घ्यावं आणि त्यांनी ते बोलणं जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतंय. तर ह्या होत्या आपल्यासोबत प्रतिभा शिंदे. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये 17 तारखेला जळगावमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसमध्ये अनेक आशा अपेक्षा घेऊन त्या गेल्या होत्या, मात्र त्या ठिकाणी त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि हजारो कार्यकर्त्यांसह ते 17 तारखेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. कॅमेरा पर्सन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.